नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। दहिसर की अपराध शाखा इकाई 12 ने खाद्य एवं औषधि प्रशासन यानी एफडीए के सहयोग से दहिसर पूर्व में बड़े पैमाने पर दूध में मिलावट के रैकेट का पर्दाफाश किया और अमूल गोल्ड, अमूल ताजा, गोकुल और नंदनी सहित कई ब्रांडों के 488 लीटर मिलावट दूध जब्त किया। यह छापेमारी 19 अगस्त 2025 को सुबह करीब 4 बजे घरटनपाड़ा दहिसर पूर्व में की गई, जहां आरोपी सैदुल नरसिम्हा कावेरी उम्र 38 वर्षीय को ब्रांडेड दूध के पाउच में अस्वास्थ्यकर पानी मिलाते हुए रंगे हाथों पकड़ा गया। जलगांव जिले के धरणगांव तहसील में एक ही परिवार के 5 लोगों की खेत में लगाए गए करंट की वजह से उनकी अलग अलग स्थानों पर रात में मौत हो गई। गौरतलब हो कि यह करंट जंगली जानवरों के लिए लगाया गया था। इसी की चपेट में आने से एक ही परिवार के 5 लोगों की मौत हो गई। ये सभी लोग मध्य प्रदेश से आए थे जो खेतीबाड़ी का काम करते थे। सर काय सांगणार, एरोंडल तालुक्यातील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेलं आहे असं फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होते आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते। सर एकाच कुटुंबातील आहे का, अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातले लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुलगा आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे। विधायक ने लक्ष्मीबाई देशमुख उपजिला अस्पताल का किया औचक निरीक्षण, अनुपस्थित कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई के आदेश। शहर के नागरिकों की बढ़ती शिकायतों और असुविधा को देखते हुए मूर्तिजापुर विधायक हरीश पेम्पले ने आज शाम 4:30 बजे लक्ष्मीबाई देशमुख उपजिला